नमस्कार मित्रांनो, डाळिंब क्षेत्रात गेले 10 वर्षात जे काही अनुभव आले आणि डाळिंब शेतीतून तेलमुक्त डाळिंबाकडे आपण वाटचाल करीत आहोत मित्रांनो. आपले आता दुसरा प्लॉट म्हणजे दुसऱ्या वर्षाला प्लॉट आहे, तिथं कुठेही तेलाचा स्पॉट नाही आणि त्याच मातृवृक्षापासून आपण नवीन पण प्लॉट आता बनवलेला आहे मित्रांनो. आणि याच्यावरतीच आपल्याला स्टेम्प सिलेक्शनचा आता वेळ आली. 4 महिन्याचे रोपं झाले मित्रांनो. स्टेम आपल्याला 2 ठेवायचे मित्रांनो, म्हणजे एक खोड पद्धत आता जी आली आहे त्याच्यापेक्षा आपण एक से भला दो विषयाने समजा एक पेक्षा जर 2 जर असले तर एक गेला, समजा तेले असेल पिनोल बरोबर स्टेम बरोबर, याने सुद्धा जर एक खोड गेलं तर दुसरं खोड आपल्याला वापरात आणता येतं मित्रांनो. आणि जी ह्युमिड कंडिशन पाहिजे मालाची साईज बनण्यासाठी जी ह्युमिड कंडिशन पाहिजे, म्हणजे त्यांनी काय होतं मित्रांनो, सेल डिव्हिजन होतं. सेल्सच्या